हाय हॅलो नमस्कार माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका ह्या नवीन व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ स्किप नका करू, संपूर्ण व्हिडिओ पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आजचा व्हिडिओ खूप यूजफुल आहे आणि इंटरेस्टिंग आहे, तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जर आवडला आणि जर माझ्या मतावर कोणी सहमत असलं तर नक्कीच कमेंट करा। तर इथं मी ब्लाऊज घेतले, सकाळी माझं सगळं काम आवरून मी इथं लागले, माझ्या कामाला सुरुवात केलेली आहे। काल अर्धा शिवून ठेवला होता, तर फक्त स्लीव जोडायचं होतं, तर आता इथं स्लीव जोडून घेते। तर ताईंनो, माझा अनुभव मी एक तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर खरंच सांगते, अशा पद्धतीचं जर तुम्ही कष्ट आणि मेहनत जर केलो तर त्या कष्टाचं फळ आपल्याला कधी ना कधी भेटतच असते। तर सुरुवातीला तुम्ही जर स्टार्टिंग केलो, कुठल्याही क्षेत्रातलं जर काम असलं, ते स्टार्टिंगला जर सुरुवात केलेली असली तर ते कधीच लवकर म्हणजे हे सक्सेस होत नाही। त्याला हळूहळू सक्सेस होत त्याला टाईम खूप लागतो। खूप टाईम गेलेला आहे माझा पण ह्याच्यामध्ये, कुठल्या पण कामामध्ये। मी जे बी काम करायला घेतलं, तुम्ही पण जे बी काम करायला घेचाल त्या कामाला टाईम लागणारच थोडा का होईना, तर टाईम लागतोय। आणि असं होत नाही माझ्यानं का, आणि मी एवढे दिवस करते, महिना करते, 2 महिना करते, होईना माझ्यानं। म्हणून तुम्ही धीर सोडून असं सोडून बसू नका, हार मानू नका, तर करायला सुरुवातच करा आणि कंटिन्यू असंच करत राहा। कुठंच तुम्ही थांबू नका अजिबात। एकदा पाऊल टाकलाय ना तुम्ही पुढं, तर मागं फिरून बघूच नका। खरंच सांगते, खूप मोटिवेशनचं मी आज माझे अनुभव जे माझ्यासोबत जे घडलेलं आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करते। कारण मी पण अशाच झिरोमधून पाऊल टाकला होता पुढं, तर मी मागं वळून मी बघितलंच नाही, तर मी करतच राहिले। अक्षरशः एका दिवशी माझ्याकडं काहीच काम नसायचं आणि काहीच माझ्याकडं कस्टमर येत नव्हते, एकही कस्टमर येत नव्हतं। मी तर ब्लाऊज शिकून बसलेली होते, क्लास करून बसलेली होते। अक्षरशः क्लास पण घेते वेळेस मला असं मी कित्येक जणाला मी विचारलं की मला क्लास घ्यायचा आहे, तर त्यांनी मला किती वेळा तर मला नाकारले। मी खूप लांब जाऊन मग मी क्लास घेतला, आणि क्लास कसा घेतला ते पण तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे मी मागच्या कित्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। तर हार कधीच मानायचं नाही ताईंनो। खरं सांगते, आपल्या घरासाठी, आपल्या दारासाठी सक्षम होऊन आपण उभा टाकलं पाहिजे। कारण आपल्या मिस्टरांना, आपल्या मुलाबाळांना, सर्व आपल्या मुलाबाळांचं चांगलं होवं, मिस्टरांना आपली तेवढीच 1-2 रुपयाची कोणा मदत हो, हे अशा पद्धतीचं काहीतरी काम करायला आपण दिमागात घेऊन काम केलं पाहिजे। आणि कसं असते माहिती आहे का, आधी सुरुवातीला आपल्याकडून घरातून नकार येतोय, तर त्या घरातल्या आपल्या माणसं असतात ना, जे नकार करतात त्यांना समजावायचं की नाही बाबा, मी थोडीफार मदत करू शकते, मी काहीतरी कोशिश करते। किती करायला घेतलं ना, मग त्यांना समजावलं ना, तर मग ते हळूहळू आपण जसं आपण हळूहळू करायला घेतलं ना, तर हळूहळू करत राहिलं तर ते आपल्याला समजून घेतील। आणि आपलं पण काम असते की त्यांना समजावायचं, तर खरंच समजावलं पाहिजे। त्यांच्या पण अगेन्स्ट जाऊन आपल्याला नाही केलं पाहिजे, त्यांना समजून घेऊन। म्हणजे कसं असतंय, जर आपण करायला घेतलो आणि त्यांचा नकार असला तर मग ते डोक्यामध्ये टेन्शन असते की बाबा त्याने नको बोलले आणि आपण करतोय, मग ते पण कधी रागावतील, काही बोलतील, मग ते पण एक मनात भीती असते, ती भीती मनातून काढून टाकायचं। आणि आपली पण भीती मनातून काढून टाकायचं, आपल्या पण मनातली नाही मी केलंच पाहिजे, मी करणारच आहे म्हणून सक्षमपणानं, खंबीरपणानं उभा टाकून कुठलीही गोष्ट करायला घ्यायचं। आणि त्याचं जर एकदा तुम्ही सुरुवात केली तर त्याचं शेवटपर्यंत तुम्ही करतच राहायचं। एक ना एक दिवस तुम्ही त्याच्यातून पुढं जाणारच आहे, आणि तुम्ही त्याच्यातून पुढं जाऊन तर भरारी मारणारच आहे। खरं सांगते, माझ्यासोबत तर तेच झालेलं आहे। मी झिरोपासून सुरुवात केली होती, तर माझं थोडंफार आता का ना, मी असं सांगत नाही कुणाला, तुम्ही माझी फॅमिलीच आहे, मी इथं कुणाला काहीच बोलत नाही की मी माझ्या जीवाला, माझ्या मनाला मी बोलत असते, चला मी कुठंतरी थोडीफार, ज्या टायमाला मला पण नकार येत होता घरामधून, ज्या टायमाला मला पण सगळे बोलत होती की काय करतील, काय करत राहतील,
हिला हे असंच एवढं करावं लागतं, करायचं हिला लागते ना, असं तसं काय पण एवढं बोलत होते. तर मी इग्नोर केले त्याला. मग इग्नोर पण केले आणि तेवढंच त्याच्यासोबतच मी एवढं मानसिक त्रास पण करून घेतले लोकांच्या बोलण्यावरून, घरातल्या बोलण्यावरून. पण ते आता मी सर्व विसरून टाकलेली आहे आणि मी पुढं पाऊल टाकलेली. आणि आता मी सध्या थोडीफार का होईना मी भरारी घेतलेली आहे. अशाच पद्धतीनं तुम्ही पण सुरुवात करा. सुरुवातीला होत नसते, सुरुवात करा आणि तुम्ही पण अशाच हळूहळू करत तुम्ही पण एक दिवस भरारी मारचाल माझ्यासोबतच, असं मला तुमच्यासोबत माझ्या म्हणजे माझ्या मैत्रिणीला, माझ्या ताईंना, माझ्या बहिणींना, सर्वांना हेच मला आयडिया द्यायची होती. मी तर जे बी माझ्याकडं कस्टमर येतात ना आपले ताई सगळ्या, तर ताईंना सर्वांना मी असं सांगत असते की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. ते काय ऐकतात माझं काही जण ऐकतात, काही जण माझं बघून करतात. मला खूप छान वाटतं, कुठंतरी एखादी माझ्या मनाला समाधानी वाटते की चला बाबा त्यांचं पण आपल्याबरोबर चांगलं झालं पाहिजे. जर काही माझं चुकत असलं तर मला एक क्षमा असावी, एक तुमची बहीण म्हणून. आणि माझ्या मतावर कोण सहमत आहे ते नक्कीच मला कमेंट करा. ताईंनो, माझ्या एक शिवणकलापासून तुम्हाला मोटिवेशन करायचं पण एक माझी इच्छा आहे. तर खरंच तुम्ही पण मोटिवेशन व्हा, एवढंच इच्छा आहे मला, एवढंच सांगायचं आहे. कुणाचं पण चांगलंच हो माझ्या मनात एवढंच वाटतंय. कोणी पण असो, माझ्या आजूबाजूवाले असो, माझे पाहुणे रावळे असो, माझ्या बहिणी मैत्रिणी कोणी असो, मी सर्वांना सांगत असते की नाही बाबा असं नाही, असं केलं पाहिजे, असं नाही असं केलं पाहिजे. करा तुम्ही पण काहीतरी करा. मग मी सर्वांना सांगतच असते आणि ज्यांना ऐकायचं त्यांनी ऐकतात. आणि वरून मला थोड्या दिवसांनी येऊन बोलतात की नाही ताई तुम्ही तर मला असं बोललं होतं, मी तुमचं ऐकले तर खरंच माझं असं झालं आहे. असं सर्वजण मी जरी माझ्या घरात असले तरी एकमेकाला असं जे बसतात ना बायका बोलत, ते माझं नाव काढून तिथं बोलत असतात की बाबा मला ताईनं असं बोललं होतं, मी त्यांचं ऐकून असं करायला लागले तर माझं खूप छान झालं तेव्हापासून. असं म्हणजे ते येऊन मला सांगतात, दुसरे जे समोरच्यानं बोलत असलं ना तर ते त्याच्या समोरचं येऊन मला सांगतात की हां मला असं बोलत होते ते. तर हे अशा पद्धतीनं नाही, खरंच कुणाचं पण चांगलंच हवं. आताच्या काळामध्ये, आताच्या परिस्थितीमध्ये खरंच कोण कुणाचं राहिलं नाही आणि कोण कुणाच्यावर डिपेंड राहायचं पण नाही आपल्याला. खरंच आपलं एक रुपया मेहनतीचा करून, एक रुपया आपल्या कष्टाचा आपल्याला स्वतःलाच आपल्याला करायचं. कुणावर डिपेंड राहायचं नाही, कुणाकडं बघत राहायचं नाही. लोकांशी काय घेणं देणं, लोक बोलत असतात ते खायला काय देत नाहीत आपल्याला घरात आणून कमी पडल्यावर. म्हणून सांगते की आपल्या घरात जे करायचं आहे ना ते हिंमतीनं आणि जिद्दीनं चिकाटीनं करून दाखवायचं. एवढी जिद्द ठेवायची मनामध्ये. ह्याच कामामधून आपण कुठं भरारी मारतोय ते तुम्हाला तपास पण लागणार नाही. आणि खरंच भरारी मारा. खरंच तुम्ही कष्ट मेहनत करा. कुठलं पण काम, शिवण क्लास करा, परत पार्लर वगैरे करा. मोबाईलमध्ये ना एवढ्या भारी व्हिडिओ आहेत, भारी ऑप्शन आहेत. मी ज्या टायमाला शिवण क्लास मी करत होते त्या टायमाला माझ्याकडं तर आमच्याकडं मोबाईल पण नव्हता त्या टायमिंगला. असाही मोठा मोबाईल, छोटे डबे मोबाईल होते त्या टायमाला. काहीच ऑप्शन नव्हतं, काहीच इलाज नव्हता, काहीच आयडिया नव्हती डोक्यात. करत गेले. खूप संघर्ष, खूप मेहनत, खूप स्ट्रगल करून मी आत्ता इथंवर मी पोचलेली आहे. आणि खरंच असं कष्ट आणि संघर्ष मेहनत केलंच पाहिजे, सर्व ताईंना सांगते मी. आणि आळूस करून मनामध्ये जिद्द ठेवून बघत बोलत हसत असं बसलं तर काहीच होणार नाही. आणि अशा पद्धतीचं करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटू